निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, आज आहे चौथा श्रावणी सोमवार. तर आजची शिवामूठ आहे जव. तर छान अशी नंदूने पूजा केलेली आहे आणि आजही खाली देव्हाऱ्यामध्ये पांढऱ्या रंगाचे आसन अंथरलेलं आहे. आणि सकाळी आता आम्हाला सगळ्यांनाच पुन्हा बाहेर पडायचं आहे, त्यामुळे लवकर पूजा झालेली आहे. 7:30 पावणे 8 वाजले असतील. तर नंदूने पूजा करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी सुद्धा पूजा करून घेतलेली आहे. आणि देव्हाऱ्यामध्ये ना असं छान पांढरं वस्त्र अंथरलं ना की इतकं सुंदर वाटतं ना, एकदम पांढरं शुभ्र असं एकदम स्वच्छ. तर अशी छान पूजा झालेली आहे आणि फुलंही छान छान मिळालेली आहेत आज. तर त्याच्यानंतर आज पण खजुराचा नैवेद्य दाखवलेला आहे. आणि आता देव्हाऱ्यात इथे तुम्हाला शंकराची पिंडी दिसत नसेल, ती जागा रिकामी दिसत आहे. तर आता ती जी काही शंकराची पिंडी आहे ती मी बाहेर काढलेली आहे आणि छान अशी पाटावर शंकराच्या पिंडीवर अभिषेक आणि शिवामूठ आज अर्पण करणार आहोत. जसं आम्ही दर वेळेला प्रत्येक सोमवारी जशी शिवामूठ अर्पण करतो किंवा अभिषेक करतो त्याप्रमाणे. तर आता इथे पुढे नंदूची पूजा होईपर्यंत मी इथे सुरुवात केलेली आहे सगळ्या तयारीला. तर सोमवारची पूजा म्हटली ना की बरीचशी तयारी करावी लागते. तर त्यातली काही तयारी ना मी आदल्या दिवशी करते, कारण संडे असतो, सुट्टी असते ऑफिसला, त्यामुळे बरीचशी तयारी आदल्या दिवशी. जसं जी पण काही तांब्या पितळ्याची भांडी आहेत तर ती आधीपासून मी घासून ठेवते, जेणेकरून सकाळी एकदम घाई होणार नाही. आणि मग नंदूने पूजा केली की मग थोडंसं आणखीन एक काम होतं. तर अशा प्रकारे छान अशी सकाळची पूजा झालेली आहे. आणि आता इथे बाजूला एक पाट मांडलेला आहे. पाटाच्या खाली नेहमीप्रमाणे स्वस्तिक काढून त्याच्यावर हळद कुंकू वाहिलेलं आहे. आणि आज आहे शिवामूठ, ती म्हणजे जव. तर अशी ताटामध्ये सगळी तयारी करून घेतलेली आहे. सुक्की तयारी आहे ना ती मी संडेलाच करते, आणि दही वगैरे दूध वगैरे काढायचं असेल तर ते मी सकाळी तयारी करते. तर आता इथे दिव्याची पूजा करून झालेली आहे आणि नंदूने धूप दीप दाखवलेला आहे आणि शंकराच्या पिंडीवर सुद्धा अभिषेक करून झालेला आहे. तर आता हे निर्माल्याचं जे पाणी आहे ते एका पातेल्यामध्ये आम्ही साठवून ठेवतो आणि त्याच्यानंतर तुळस सोडून बाकी सगळ्या झाडांना आम्ही हे पाणी अर्पण करतो, म्हणजे घालतो. त्याच्यानंतर आता इथे शंकराच्या पिंडीला सुद्धा जी खजूर आहे त्याचा नैवेद्य नंदू दाखवत आहे. तर त्याची पूजा झाल्यानंतर किट्टू पूजा करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी पूजा करून घेणार आहे, कारण नंदूला सुद्धा त्याच्या ऑफिस म्हणजे आमचं स्वतःचंच लंच होम आहे, तिथे जायचं असतं. त्याच्यानंतर किट्टूला स्कूलमध्ये सोडायचं असतं. तर आता इथे मी शंकरावर म्हणजे शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायला सुरुवात केलेली आहे. तर आज मला थोडासा उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे मी तिथेच शंकराच्या पिंडीवर पाण्याने, मग कच्च्या दुधाने, दह्याने, मध, आपलं जे काही गाईचं मध असतं त्या मधाने आणि दही तूप असं सगळं अभिषेक केलेला आहे. त्याच्यानंतर आज पानंसुद्धा छान बेलाची मिळालेली होती. तर मी आता पटापट 5 ते 10 मिनटात माझी पूजा इथे आवरलेली आहे, कारण आज ऑफिसमध्ये सुद्धा लवकर जायचं होतं. आणि आता इथे मी गळती लावलेली आहे आणि जेणेकरून त्याच्यावर अभिषेक सतत होत राहील. तर आज आहे ना जन्माष्टमीसुद्धा आहे. तर त्याच्यामुळे संध्याकाळी लवकर येऊन जन्माष्टमीची पूजासुद्धा मांडायची आहे, त्यामुळे मग मला सकाळी लवकर ऑफिसमध्ये जायचं आहे. एरवी कसं सोमवार असेल तर थोडंसं उशिरा गेलं तर मग थोडं उशिरा घरी आलं तरी चालतं, पण आज जन्माष्टमी असल्यामुळे ती पूजा मांडण्यासाठी सुद्धा लवकर घरी यायचं आहे, त्यामुळे सकाळची माझी खूप पळापळ चालू आहे. तर आता इथे अभिषेक करून माझं झालेला आहे आणि शंकराच्या पिंडीवर आता मी बेलाचं पान वाहिलेलं आहे. नमस्कार करून छान अशी पूजा माझी इथे संपन्न झालेली आहे. आणि आजची जी पण काही शिवामूठ आहे ती म्हणजे जव आहे. तर आता इथे मी जव शिवामूठ अर्पण करते आहे.
तर शिवामूठ ही नेहमी ना 1.25 मुठीने अर्पण करायची असते. एक पूर्ण मूठ आणि थोडेसे जे पण काही आपलं शिवामूठ असेल ते घेऊन दुसरी मूठ आपण शंकराच्या पिंडीवर अर्पण करायची आहे. तर आता इथे माझी छान अशी पूजा झालेली आहे. आता माझ्यानंतर किट्टू इथे बसलेली आहे, कारण किट्टूचं आवरायचं बाकी होतं आणि आम्हाला तिघांनाही एकाच वेळेला घरातून बाहेर पडायचं होतं. नाहीतर नेहमी काय होतं, नंदू आणि किट्टू आधी करून घेतात पूजा आणि त्याच्यानंतर मी करते. पण आता आम्ही तिघंही एकत्र बाहेर निघणार आहोत. तर अशी आमची सकाळची पळापळ असते. पण त्यातून पण जर मनातून इच्छा असेल ना, तर काही गोष्टी करणे शक्य होतं. भले आपण खूप अगदी सायसंगीत नाही केलं किंवा आपल्याला अगदी हळूवारपणे व्यवस्थितपणे नाही करता आले, तरी मनातून भाव असेल ना, तर ती सुद्धा पूजा देव आहेत ते मान्य करून घेतात. तर अशा प्रकारे इथे किट्टूची सुद्धा पूजा चालू आहे. किट्टूसुद्धा इथे बेलाचं पान अर्पण करते आहे आणि ती थोडी कसं घालायचं आहे थोडा विचार करून करून घालते आहे. तर चला, आता आमची इथे पूजा झालेली आहे. तर आजची ही थोडक्यात केलेली पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.